कापडणे गावात पाण्याचा प्रश्न पेटला। ग्रामस्थांनी केले पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। कापडणे ग्रामपंचायतीला शुद्ध पिण्याच्या पाण्यासंदर्भात तक्रार केली असता त्यात तक्रारीची कुठलीही गंभीर दखल न घेतल्यामुळे अखेर कापडणे गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। कापडणे ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक त्यांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलनस्थळी धाव घेतली। कापडणे गावातील सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे व त्यांच्यासोबत गावातील पदाधिकारी यांनी कापडणे ग्रामपंचायतीमार्फत पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होत नसल्याबाबत तक्रार केली होती। तक्रार करून देखील कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज अखेर ग्रामस्थांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्र जमून घोषणा दिल्या, पाणी आमचं हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कापडणेकर जनतेला शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत सर्व ग्रामस्थ कापडणे येथील मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्यावर चढत शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। गावात होणाऱ्या 8.5 कोटीच्या पाईपलाईन संदर्भात देखील कोणत्याही प्रकारचे ठराव किंवा पूर्णत्वाचा दाखला ठेकेदारांना दिला जाऊ नये याविषयी देखील सांगण्यात आले। सोबत 17 लाखाचा पाणी फिल्टर प्लॅन जो काढून मराठी शाळेजवळ पडलेला आहे तो लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे।